केला आणि ही माहिती दिल्याचं दमानिया म्हणतात। अंजली दमानिया यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली। यावेळी त्यांनी आरोपींच्या हत्येचा दावा करणारा ऑडिओ ऐकवलाय। यावेळी आम्हाला न्याय मिळेपर्यंत आमच्या सोबत राहा अशी विनंती धनंजय देशमुख यांनी अंजली दमानिया यांना केली आहे। 11:15 वाजता एक त्यांचा फोन आला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की बाकीचे 3 आरोपी मिळणारच नाहीत कारण त्यांचं मर्डर झालं। मी ऐकून हदरले अक्षरशः की काय चाललंय आणि ते म्हणे त्यांची काही 3 प्रेतं एका ठिकाणी मिळाली थे बघा। अरे हे बाई हे बाबा हे राजा हे बघा ही सगळी माहिती पाठवली आणि हे बघा काय म्हणणं 3 डेड बॉडी सापडली पण ते खात्रीला एक माहिती नाही आज बापू नाही करायचं ते मोकाट आहेत तसं मी म्हणजे जेव्हा काल मला रात्री 11:15च्या सुमारास एक फोन आलाय आणि त्याच्यात असं म्हटलं की बाकीचे आरोपी कदाचित मिळणार पण नाही आहेत कारण त्यांचं मर्डर झालंय आणि हे ऐकून खरं तर डोकं सुन्न झालं होतं की हे चाललंय का। आता ही सगळी जी माहिती आहे ती मी एसपींकडे दिली होती। आता हा खरंच आहे का हे केलं गेलंय का मला उगाचच सांगून माझी विश्वासार्हता कमी करायची आहे कारण राजकीय लोक काही करू शकतात म्हणून मी माझं काम जे होतं ते एसपींकडे माहिती देण्याचं ते केलं। तर सरपंच देशमुख प्रकरण अंजली दमानियांचा बोलवता धनी कोण असा सवाल गुणरत्न सदावर्तेंनी आता विचारलाय। पोलीस तपास सुरू असताना अशी वक्तव्य का असंही सदावर्तेंनी म्हटलंय। कोण सांगायला सांगतंय त्या का बोलतात हे खरोखर म्हणजे आश्चर्यजनक आहे। एखाद्या तपासाला धस असो दमानिया असो कुणी असो त्यांनी अशा प्रकारे तपासाला व्यत्यय होईल तपास इन्फ्लुअन्स होईल असं वर्तन करायला नको। त्याचा अर्थ तपासात अडथळा